त्यानंतर मी पुढे आमंत्रित करतो डॉक्टर तायडे मॅडम यांना, पुणे विद्यापीठाचे जे आहेत त्यांना मी विनंती करतो की त्यांनी शब्दरूपी आदरांजली सरांना व्हावी. नमो तस्स भगवतो अर्हतो सम्मा संबुद्धस्स. सर्वांना जय देव. सर्व महापुरुषांना वंदन. थोरात सर आणि माझी जी ओळख आहे ती आमच्या विभागातून झालेली आहे. पाली आणि बौद्ध अध्ययन विभाग, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ. सो डिपार्टमेंट ऑफ पाली अँड बुद्धिस्ट स्टडीज, सावित्रीबाई फुले पुणे युनिव्हर्सिटी. आमच्या विभागामध्ये थोरातजींनी PhD पूर्ण केली आणि म्हणजे ॲट द एज ऑफ 82 अ पर्सन कम्प्लिटिंग हिज PhD. आता आपण पाहतो की जेव्हा मोस्टली रिटायरमेंट नंतर बरेच जण असा विचार करतात की आता काय करायचं, आता तर झालं ना सर्व करून, सर्व संपलंय, आता काय करायचं असं. पण आम्ही जेव्हा पाहिलं थोरातजींना, ते जेव्हा विभागात यायचे तर त्यांच्यामध्ये अभ्यासाची खूप जिद्द होती. म्हणजे खूप सिन्सिअर स्टुडंट म्हणून आमच्या मेमरीमध्ये थोरातजी आहेत. ॲज अ very sincere and very dedicated student of our department. When there were some projects in the department, Thoratji was involved in the project, and when he used to come to the department, he used to share his views on what we are supposed to do. पालीचं साहित्य किती वास्ट आहे आणि आपल्याला किती अभ्यास करण्याची गरज आहे. त्यांनी त्यांचं मास्टर्स पूर्ण केलं पालीमध्ये. त्यानंतर त्यांनी PhDला पण ऍडमिशन घेतली. PhDला ऍडमिशन करताना तर त्यांनी काही काळातच त्यांचं एवढं रायटिंग्स पण रेडी होतं. म्हणजे त्यांनी एवढा अभ्यास पण करून ठेवला होता आणि खूपच सिन्सिअर. म्हणजे माझ्या मेमरीमध्ये थोरातजी जे आहेत ते ॲज अ व्हेरी सिन्सिअर स्टुडंट ऑफ अवर डिपार्टमेंट. आता जेव्हा आमच्या ऍडमिशन्स वगैरे असतात सुरू, तर काही सिनियर स्टुडंट्स पण येतात डिपार्टमेंटमध्ये, त्यांना ऍडमिशन घ्यायची असते. मग ते बोलतात मला, मॅडम ऍडमिशन घेऊन काय करायचंय, आम्ही तर आता असं सर्व केलेलं आहे, आता आम्हाला तर काय करायचंय ऍडमिशन घेऊन. मग मीच काय, आमच्या विभागातले बरेच जण थोरातजींचं उदाहरण त्यांना देतात. अहो, आमच्या विभागामध्ये ऍट द एज ऑफ 82 एक सर आहेत, त्यांनी PhD पूर्ण केली आहे. मग ते म्हणतात, हो का, त्यांनी PhD पूर्ण केली, तर मग तर खूप काही करू शकतो आपण. सो अभ्यास करण्यासाठी काही आपलं एज नसतं, वय नसतं आपलं. आपण शेवटपर्यंत एक विद्यार्थी असतो, हे आपण थोरातजींकडून आपण शिकू शकतो. दॅट वी आर अ स्टुडंट टिल वी एक्झिस्ट. जेव्हापर्यंत आपण आहोत आपण. आणि विद्यार्थी म्हणजे काय असतो नक्की, ज्याच्यामध्ये क्युरिओसिटी असते, काहीतरी नवीन जाणून घेण्याची इच्छा असते, आपण त्यालाच विद्यार्थी म्हणतो ना. म्हणजे वयाचं त्यामध्ये लिमिटच नाहीये. तर आपले थोरातजी तसे होते आणि वी रिमेंबर हिम. वी हॅव अ मेमरी ऑफ हिम ॲज अ व्हेरी सिन्सिअर स्टुडंट ऑफ अवर डिपार्टमेंट अँड अ व्हेरी गुड स्टुडंट ऑफ अवर डिपार्टमेंट. आणि त्यांनी त्यांच्या लाईफमध्ये पाली आणि बौद्ध अध्ययनाचा अभ्यास करण्याची त्यांनी इच्छा पूर्ण केली. So I think we all should learn from Thoratji. So thank you. जय भीम. सर्व महापुरुषांना वंदन करून मी डॉक्टर C.P. थोरात साहेबांच्या काही 1-2 आठवणी 5 ते 6 मिनिटात सांगणार आहे. आणि त्यानंतर मग रवींद्र भाऊंनी जे सांगितलं ते त्याच्याबद्दल माझं काय मत आहे ते मी सांगेन. आणि दोघांच्याही कंबाईन आठवणी आहेत, संयुक्त. आदरणीय कांशीराम साहेबांच्या आणि थोरात साहेबांच्या. ते एक गोष्ट सांगेल 5-7 मिनिटात, कारण हे पुण्यानोदनचं कार्यक्रम आहे. तर पूर्ण देशभर फिरत असल्यामुळे आणि माझी काही मराठी तेवढी चांगली नाही आहे. आय कॅनॉट स्पीक फ्लुएंटली.
तो पुण्यानुगम के अवसर के ऊपर महाराष्ट्र में जो मुझे अड़चन नजर आ रही है कि आप लोगों के लिए बात करता है 1 मिनट में। आप में से मुझे नहीं लगता आपके चेहरे देख के कि डेथ मेडिटेशन आपने सीखा होगा, जिसका निर्माण होता है वो नष्ट होता है और हम लोग एक दिन दुनिया से चले जाते हैं अपनी यादों को छोड़कर अपने अच्छे कामों को, जिसे पाली में कुशल कर्म कहा जाता है। मुझे जब मेरा एक ऑपरेशन हुआ और डॉक्टर ने कहा कि हो सकता है जो कैंडा है, तो मैंने कहा कि मैं नहीं जानता मैं इतने जल्दी क्यों दुनिया से चला जाऊंगा। तो मैंने मेरी मिसेज से वादा किया था कि अगर मैं बच गया तो डेथ मेडिटेशन सीखूंगा, और आई एम फॉर्चुनेट इनफ कि मुझे ये तिब्बत ने सिखाया और मेरी साइकोलॉजिकल डेथ मैंने खुद देखी। तो मैंने महाराष्ट्र के बुजुर्ग के ऊपर एक बिहार में वहां प्रयोग किया साइंटिफिकली कि आपको भी महत्व का एहसास होना चाहिए। 4 घंटे के प्रयोग के बाद मैंने देखा 2 साल के बाद एक महिला शरीर को त्याग के चली गई। आप लोग आत्मा को नहीं मानते और आत्मा है भी नहीं, और एक चोर हम लोग प्रैक्टिकल करके दिखाते कि कहाँ तुम्हारी चेतना रहती है। और बाद में मेरे को पता चला कि ये प्रयोग काफी असफल है, सफल है, और अगर जाना ही है तो फिर दुनिया में हम आए क्यों, इसका उत्तर हुए माया मिल जाता है 4-5 घंटे में। ये प्रयोग के बाद मुझे ऐसा लगा कि इसकी उपयोगिता ज्यादा जरूरी है कि हम दुनिया में से क्यों जाते हैं और फिर दुनिया में आते क्यों है, व्हाट इज द पर्पज ऑफ माय लाइफ। अगर ये सीख लेंगे पुणे के लोग, तो ये जो रविंद्र चौहान साहब ने आपको प्रोजेक्ट बताया उसको बहुत पैसा लगने वाला है। और मैं 20 साल से पुणे को ऑब्जर्व कर रहा हूँ, दान पारमिता के मामले में आप लोग बहुत कंजूस हैं, ये सच है। मैंने इंजीनियरिंग कॉलेज बाबा साहब शाहू फुले की विचारधारा से एक इंजीनियरिंग कॉलेज खोला, उसका नाम है नागार्जुना, हम लोगों ने खोला, और आज वो इंडिया में एक्रेडिटेड कॉलेज है नागपुर में, आप देख सकते हैं। और मेरे जेब में कभी फूटी कौड़ी भी नहीं रहती। मगर जो शहर अपनी दान पारमिता को पूरा करता है वो शहर एक काम कर सकता है, वो प्रोजेक्ट बिना पैसे से पूरे नहीं होंगे। उसके ऊपर 2 मिनट में मैं बोलूं, अगर आपको या पाली डिपार्टमेंट, क्योंकि बहुत सारे पाली डिपार्टमेंट में देश के बुलाया गया मेरे को लेक्चर देने के लिए बुद्धिस्ट इकोनॉमिक्स पे, तो देखा मैंने जो पाली जानते हैं वो करुणा नहीं जानते, मैंने मार्क किया है। और राग लोग मोह माया और वासना के ऊपर उनका खुद का नियंत्रण नहीं है, सिर्फ बातें करते हैं। तो डिपार्टमेंट ने भी ये सब्जेक्ट कंपैशन, हाउ टू टीच इट, इससे गुजरना होगा, नहीं तो पाली शब्दों में रह जाएंगी, बुद्ध के बुद्धत्व से आपका कोई एहसास नहीं होगा। दैट इज द रियलिटी। कंट्रोल योर हॉट टेम्पर्डनेस एंड यू विल बी ए गुड पर्सन। एनीवे, भरत साहब के बारे में बोलना है। 1984 से मेरा उनसे संपर्क हुआ, तो बहुजन नायक नाम का एक अखबार मराठी में निकलता था। पता नहीं बहुजन समाज पार्टी को हो क्या गया है, मैं उनका एडवाइजर हुआ बहुजन समाज पार्टी का, फिर भी आपके सामने कबूल करता हूं कि प्रिंट एंड मीडिया नाम के तरफ पे ध्यान नहीं लोग। ये बातें बार बार मैंने कैडर कैंप में कहा कि अगर 140 करोड़ में से अगर 10 करोड़ लोगों से भी आपको बात करनी है तो आप लोगों का बात चाहिए। कुछ लोगों ने शुरू कर दिया। बहुजन नायक के संपादकत्व का जब इन्होंने जिम्मा लिया, अब मेरी नई शादी हुई थी, और प्रूफ रीडिंग से लेकर रात को मशीन घुमाने के बाद उसके प्रिंट निकालना और उसमें काम करना, और पत्नी की भी जो शादीशुदा जीवन के जो जिम्मेदारी है उसके एहसास और उसकी जिम्मेदारियों को निभाना, काफी कठिन परिस्थितियों में हमारा प्रोबेशन पीरियड चला। तब मैंने भरत साहब की 2 बातें देखी, तो एक घटना मुझे याद आती है। महापुरुष मूवमेंट को बनाते हैं, मूवमेंट को चलाते हैं,
और मिशन और मूवमेंट को आगे चलाना है तो अनुयायियों की आवश्यकता है। आई डू नॉट फाइंड कंपेरेबल पर्सन लाइक सीपी थोराट साहब। वो जिम्मेदारी के एहसास को उन्होंने तो उनको मार्गदर्शन की बात किया। आप एक बात बताऊंगा, आज तो हैरान रह जाएंगे, कोई टेप कर लो ताकि आप वीडियो पे डाल सके यूट्यूब पे। इस इंसान ने उस जिम्मेदारी को निभाया और हमारे जैसे अपरिपक्व व्यक्ति 1984 से ट्रेन किया और ये उनके योगदान को हम नहीं बोल सकते। दैट काइंड ऑफ पर्सन। सेकेंड वन, उन दिनों में अभाव की जिंदगी बहुत थी, कोई डब्बा देता था, क्योंकि कार्यकर्ताओं को पालना, कार्यकर्ताओं का पोषण करना, ये हमारे समाज से सीखा नहीं। मैंने काशीराम साहब को केले खा के भूखे रहते हुए देखा है और रात को 2 बजे मुझे वो बोलते थे कि यार काशीराम की बॉडी देख के तो केले लाया कर। ये हालत है हमारे, आज भी हुई हाल है। Society must develop infrastructure so that the leaders who are honest, capable and genuine should survive and at the same time follow us. बुद्ध ने कई बार आनंद को थैंक यू बोला कि तू, तेरी याददाश्त बहुत अच्छी है, और आज आप देखोगे तो आनंद का कोई स्मारक नहीं है। और मैं ये मानता हूं कि सही दिशा में और सही तरीके से एक पढ़ा लिखा कैडर मूवमेंट को आगे ले जा सकता है। ये सिर्फ लीडर के बस की बात नहीं है। काशीराम साहब मुझे अधूरे लगते हैं अगर सीपी थोराट साहब नहीं है तो, मोइंदर नहीं है, दिस इज रियली अधूरे। हाँ, एक घटना सुनाते साथियों। साहब की तबियत ही पुणे के रेस्ट हाउस में बहुत खराब हुई। पुणे का फर्स्ट फ्लोर रेस्ट हाउस आए भी, मैं उनका केयर टेकर था और मुझे पूरा एहसास था कि इनको अगर कुछ हो गया तो बहुत गालियां पड़ेगी। तबीयत इतनी खराब हो गई कि उनकी बॉडी थरथराने लग गई और मुझे जैसा कि मालूम था कि उनको डायबिटीज है, तब तक मैं अल्टरनेटिव मेडिसिन के एग्जाम पास कर चुका था। तो मैं घबरा गया कि करे तो क्या करे, तो वहां कोई था नहीं। तो मैंने साहब को बोला, काशीराम साहब को, कि इस हालत में तो डॉक्टर को तो मैं बुलाता हूँ, सो दैट ही विल चेक द ब्लड शुगर लेवल एट अदर पैरामीटर्स लाइक ब्लड प्रेशर। उनकी आवाज नहीं निकल रही थी और मुझे नजदीक बुलाया और थरथराते होठों से कहा, डॉक्टर को बाद में बुलाना, पहले थोराट को बुला। थोराट है थोराट साहब एक युग प्रवर्तक, बहुजन नायक डॉक्टर के पहले थोराट साहब को बुला बोलते हैं। ये कितनी बड़ी मान्यता है। एंड लेटर ऑन थोड़ा लेट हुआ, जैसा कि मोबाइल में नेटवर्क के अन्य प्रॉब्लम रहते हैं, मैंने इनको फोन करके बुलाया कि थोड़ा सा वापस आ गया। फिर ये आए और उसके बाद हमारा ट्रीटमेंट शुरू हुआ। मोहिंदर सिंह थोराट, ये घोरपड़े साहब, ये माचले साहब, ये चौहान, ये डेडिकेटेड, कैपेबल एंड जेन्युइन पर्सनालिटी है जिन्होंने मिशन को आगे चलाया। मिशन का मतलब होता है टू अप्रूव द ब्राह्मणिज्म, ब्राह्मणवाद की जड़ें खत्म कर, जिन्होंने हमें अछूत बनाया। पुणे के कैडर कैंप में मैंने देखा, अगर एक गहरा एहसास आपके मन में बैठ गया तो आप मूवमेंट चलाते हैं कि मैं अछूत क्यों, मुझे इस व्यवस्था ने अछूत क्यों बनाया, और अगर इस व्यवस्था ने मुझे अछूत अनटचेबल बनाया तो मैं क्या कर सकता हूं जिससे मेरी इंसर्टिंग आइडेंटिटी रिस्पेक्टेबल आइडेंटिटी में कन्वर्ट हो। कमिंग बैक टू दैट, साहब की तबीयत धीरे धीरे ठीक हो गई और थोड़ा एक मन मोटा हो गया था। एक बार तो मैं उनको एयरपोर्ट पे रिसीव करने गया, थोड़ा साहब का विषय निकल गया। काशीराम साहब युगंधर युग नायक। तो मैंने कहा कि मान्यवर, मैं आपसे इस विषय पे चर्चा नहीं करना चाहता क्योंकि मैं इतिहास का साक्षीदार हूं। नहीं बोले तुझे बोलना होगा। एयरपोर्ट से हम आ रहे थे, कहने लगे कि थोराट के बारे में तो इतना संवेदनशील क्यों है।
मतलब इसलिए कि तुम अर्धमूर्छित अवस्था में, मैंने जब पूछा पूना के गेस्ट हाउस में फर्स्ट फ्लोर पे जब आप पड़े हुए थे, तब मैंने पूछा कि डॉक्टर को बुलाता हूं, तो आपने मुझे कहा है कि थोरात को बुला। ठीक है बोले, मेरी तबीयत खराब होगी, नहीं बुला। जो इंसान तुम्हें अर्धमूर्छित अवस्था में, अचेतन अवस्था में, जिसका अस्तित्व तुम्हें लगता है कि डॉक्टर के पहले है, वो आदमी इतना छोटा नहीं हो सकता। दैट इज द ग्रेटनेस ऑफ मिस्टर शिपिथोरा। तो जब मैंने अपनी मिसेस को कहा कि कल मुझे जाना होगा, और ये इमोशनल थैंक सॉरी, तो मेरे मिसेस ने कहा कि नहीं, तुम ये इंसिडेंट बता। अब आपने तो टेक किया, दोबारा तो कहीं बोलने का चांस है। तो दैट ग्रेसनेस where Buddha is admiring the contribution of the Ananda, कम से कम सारी पुत्र की तो सांची में अस्थिया तो भी रखी है, आनंद के बारे में क्या मालूम आप लोगों को। ऐसे ही आनंद जिनकी तुलना से कि थोड़ा साहब के साथ कर सकते हैं, क्योंकि करना जरूरी है, क्योंकि दिन बहुत खराब है। आज समरसता, समानता को बर्बाद करने के ऊपर तुली हुई है। देख रहे हैं आप लोग 2014 से। आज जो विजयी हो जाता है वही सत्य कहलाता है। सच को विजयी होने के लिए रोक दिया जाता है। ऐसे में जब जब हम मिशन बनाएंगे, तो मेरी एक हार्दिक इच्छा ये है पुना की, क्योंकि टाइम बहुत हो गया, आप लोग कुछ करो तो लॉन्ग टर्म प्लानिंग करो, शॉर्ट टर्म प्लानिंग करो, दान पारमिता पूरी करो। लेकिन मेरी एक बात रखना, ये बुद्धि के प्रतीक नहीं है, शिपिथोरा के प्रज्ञा के प्रतीक है। ध्यान रखना, ये जो सिंबल ऑफ प्रज्ञा, अब वो मैडम ने बताया पाली डिपार्टमेंट के, क्योंकि पाली के रिसर्च के लिए मुझे भी बुलाया जाता है, डेथ मेडिटेशन और बाकी चीजों, बहुत सारी बातें मालूम नहीं दुनिया को। तो मैंने देखा कि ये आदमी प्रज्ञा का प्रतीक है, करुणा का प्रतीक है। करुणा कैसे? हम लोग दान में भिखारी को भीख देते हैं, वो दया, और जब हम किसी का भिकमंगापन दूर करते हैं वो एक करुणा। इस आदमी ने नॉलेज को, डेडिकेशन को, डिटर्मिनेशन को उस लेवल पे यूज किया है। तो आप सबकी तरफ से एक आदरांजलि व्यक्त करने के लिए मैं आया हूं। और शॉर्ट टर्म प्रोग्राम में साहब ने बोला हो तो सब मंजूर है, बहुत पैसे लगते हैं इन सारी चीजों को, तो कम से कम कुछ नहीं तो पुना के साथियों ने हर साल डॉक्टर शिपिथोरा स्मृति व्याख्यान माला को भी शुरू करना चाहिए। और वो इजी है, तो हर साल हम आएंगे, उनकी यादों के उन संस्करणों के बारे में बात करेंगे, यहाँ के बुद्धिजीवी बात करेंगे। पुना में तो ऐसे बहुत बुद्धिजीवी है, तो हम लोग मिलते जाएंगे, ये कारवां चलते रहेगा। और एक दिन ऐसा भी आ सकता है कि पुना से यह मूवमेंट पूरे देश में फैले। और यही अपेक्षाओं के साथ जय भीम, ज्यादा फिर कभी बोलेंगे। जय भीम। संपूर्ण विश्वाला शांतीचा संदेश देणारे शाक्य सिंह तथागत गौतम बुद्ध, सामाजिक क्रांतीचे अग्रदूत महात्मा ज्योतिबा फुले, बहुजनांचे आदर्श राजे छत्रपती शाहू महाराज आणि या जगातील अग्रगण्य विद्वान परमपूज्य विश्वरत्न बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना प्रथमतः श्रीवार वंदन। त्याशिवाय बाबासाहेबांची चळवळ ज्यांनी या संपूर्ण देशभरामध्ये चालवण्याचा प्रयत्न केला आणि सक्सेसफुल त्यांनी केलं ते आदरणीय कांशीराम साहेब। त्यानंतर कांशीराम साहेबांना वेळोवेळी मार्गदर्शन करण्याचं ज्यांनी काम केलं आदरणीय शिपिथोरा साहेब यांनाही प्रथमतः श्रीवार अभिवादन करतो। मला एक दोन गोष्टी तीन गोष्टीवर फक्त प्रकाश टाकायचा, तसं खूप बोलता येईल साहेबांच्या बद्दल, पण एक दोन गोष्टी म्हणजे आम्हाला ज्या अनुभवात आलेल्या आहेत। 1995ची गोष्ट आहे की आत्ताच बोलून गेलेले आमचे मित्रवर्य आदरणीय कुलदीप रामटेके साहेब हे मुंबई प्रदेशचे बामसेपचे अध्यक्ष होते आणि नेपिन्सी रोडला जयंत मल्होत्राच्या बंगल्यावर साहेब उतरले होते आणि आम्ही सगळे तिथे होतो। आणि तिथे जेव्हा 3 दिवसाची मीटिंग झाली, बहुजन आघाडी करायची होती, प्रकाश आंबेडकर बरोबर युती केली होती साहेबांनी, तर तिथे आदरणीय कांशीराम साहेब, मोहिंदर सिंग साहेब आणि डॉक्टर अभंग वगैरे पुण्यातील मंडळी आली होती। त्यानंतर वायम कांबळे
आणि कुसळे ते पण होते. आम्ही 3-3 दिवस रात्र तिथं आम्ही बसायचो, चर्चा करायचो. तर तिथे बहनजीचा फोन आला लेटिंगसी रोडवर. आदरणीय कुलदीप रामटेके साहेब होते तिथे. तो बहन जी ने सांगितलं कि यूपी में ऐसा ऐसा हुआ है तो हमको जो ये है गठबंधन तोडना पडेगा. आणि तिथं साहेबांनी कुलदीप रामटेके साहेबांना विचारलं. मी स्वतः तिथे उपस्थित होतो लेटिंगसी रोडवर जैन मल्होत्राच्या बंगल्यावर. थोरात कहा है, थोरात तो बोला. म्हणजे साहेबांना जेव्हा जेव्हा कांशीराम साहेबांना गरज भासायची तेव्हा तेव्हा थोरात साहेबांची आठवण काढायची ती. आणि 95 साली इथे मुंबईमध्ये सुद्धा थोरात कहा है उनको बुला अशा प्रकारचं वाक्य जेव्हा मी पाहिलं. आणि मग थोरात साहेब कुलदीप रामटेके साहेब ते मध्ये गेले. थोडा रुको मुझे बात करने दो. आणि बहिणीशी चर्चा झाल्यानंतर ही मंडळी थोरात साहेब आणि कुलदीप रामटेके साहेब वगैरे मध्ये गेले, चर्चा केली. आणि सगळा तो इतिहास आपल्याला माहित आहे. ते गठबंधन तुटलं, ते गठबंधन तुटलं. आणि त्याच्यानंतर त्याच 1995ला आम्ही पुण्यावरून नाशिक आणि मुंबईला जेव्हा होतो की आम्ही नेहमीच कुलदीप रामटेके साहेब वगैरे GM मून वगैरे आम्ही नेहमीच भेटायचो, नेहमीच कार्यक्रम वगैरे घ्यायचो आम्ही तिथे. तर आम्ही आदरणीय CP थोरात साहेबांना आम्ही विनंती केली होती की तुम्ही नाशिकला या. साहेबांनी म्हटलं होतं की प्रियांग जो है पुणे, मुंबई और नासिक इनको अगर तैयार करोगे तो मूवमेंट बड़ी जोर से चल सकती है. आणि म्हणून आदरणीय CP थोरात साहेब आणि मोहिंदर सिंग, डॉक्टर अभय आणि त्यांच्या समवेत सुरेंद्र जानराव आज आहेत का नाही माहित नाही, हे 4 लोक आमच्याकडे आले होते. माझ्या घरी 3 दिवस ही मंडळी राहिली होती. आणि 3 दिवस आम्ही कार्यक्रम कुठे घेतला तर जिथे छगन भुजबळांना ज्यांनी तयार केलं त्यांचे गुरु पांडुरंग गायकवाड म्हणून. तर तिथे त्या नाशिकमध्ये त्या पांडुरंग गायकवाडांच्या त्या बंगल्यावर आम्ही मिटिंग घेतली. आणि थोरात साहेबांनी संपूर्ण सविस्तर माहिती 3 दिवसाचा कार्यक्रम होता तो. 3 दिवस कार्यक्रम त्यांनी घेतलं आणि आम्हाला सगळं सांगितलं की बाबा ही मुवमेंट कशी उभरत आलेली आहे. आणि एक महत्वाचं सांगायचं की ज्याप्रमाणे बाबासाहेब म्हणायचे की विद्वत्तेची भर मी भरून काढू शकेल पण मला एकनिष्ठतेची माणसं हवी. तर ती एकनिष्ठतेची माणसं म्हणजे CP थोरात साहेब होते. शेवटच्या क्षणापर्यंत त्यांनी कांशीराम साहेबांना मदत केली आणि कधी गद्दारी नाही केली. बरेच लोक आज तर बरेच लोक खापर्डे साहेबांनी जेव्हा हे केलं होतं तोडली माणसे, मुद्दाम सांगतो मी, ही माणसे तोडली त्यावेळेस एकमेव म्हणजे CP थोरात साहेबांनी साहेबांच्या सोबत राहिलं, एकनिष्ठपणा दाखवला. हे महत्वाचं आहे. आणि तिथं त्यांनी आम्हाला सांगितलं की हे मुवमेंट कैसे तोड़ा गया, कैसे इसको रजिस्टर किया गया वगैरे ते सगळं त्यांनी इतिहास सांगितलं. मी ते सांगणार नाही. 3 दिवसाचा तो कार्यक्रम त्यांनी घेतला. आता त्यापैकी एक सुरेंद्र जानराव जिवंत आहेत, ते 3 पण नेले. तर ते 3 3 दिवस होते. आणि दुसरी गोष्ट कुलदीप रामटेके साहेबांनी सांगितलं ती घटना 1998ची आहे. नेहरू मेमोरियल हॉलमध्ये ती घटना घडली. साहेब थरथरत होते. चहा वगैरे त्यांच्यावर शॉल वगैरे टाकली. पी बॅक टू द सोसायटी प्रोग्रामच्या नावाने तो कार्यक्रम होता. आणि थरथरत होते. आणि थरथरत असताना ते चहा वगैरे त्यांना दिला. मग रामटेके साहेबांनी त्यांच्यावर ते हे केलं तर तिथं पण साहेब म्हणाले थोरात कहा है. म्हणजे एवढं प्रेम आणि एवढं कारण त्यांना कुठलीही गोष्ट म्हणजे भारताच्या लेवलवरची जर चर्चा करायचं असेल तर थोरात साहेबांचं पहिलं नाव घ्यायचे की इसमें क्या करना चाहिए, क्या नहीं करना चाहिए. आणि हे महत्वाचं आहे. आणि दुसरी गोष्ट सातत्यानं सहकार्य करण्याचं काम केलं. हेच नव्हे तर आता 2022ची गोष्ट आहे. म्हणजे 24 सप्टेंबर 25 सप्टेंबर 2 दिवसाचा कार्यक्रम घेतला होता CP थोरात साहेबांनी. प्रत्येक शनिवारी मिटिंगला यायचे. मी त्यांना म्हणायचो अहो तुम्ही गाडीवर नका येऊ. तर त्यावेळेस सुद्धा ते गाडी चालवत यायचे. मी म्हणायचो अहो साहेब गाडीवर नका येऊ, तुमचं वय बघा. नाही मी व्यवस्थित चालवतो म्हणे. आणि यायचे ते प्रत्येक शनिवारी त्या याच्यामध्ये आणि त्या एक हॉल होता तिथे, त्या हॉलमध्ये आम्ही भेटायचो. गडकर सर पण आहेत, बरेच लोक आम्ही भेटायचो, रामटेके आहेत. आणि मग तिथं असं ते म्हणायचे की तरुणांना आपल्याला काहीतरी केलं पाहिजे, तरुणांना या चळवळीमध्ये सामील करून घेण्याचं गरजेचं आहे असं सातत्यानं ते आम्हाला सांगायचे. आणि त्या पद्धतीनं 2 दिवसाचा कार्यक्रम पण घेतला. आणि 2 दिवसाच्या कार्यक्रमामध्ये स्वतः साहेब राहिले तिथं 2 दिवस इथं कोथरूडला. आम्ही तर माझ्याकडे बाबा जायचो संध्याकाळी आणि परत यायचो. पण 2 दिवस साहेब घर सोडून
स्वतः राहिले होते, GM म्हणून पण होते आणि सगळा तो कार्यक्रम वगैरे घेतला आणि त्याच्यामध्ये कार्याची दिशा पण ठरवली, कसं कसं आपल्याला काम करावं लागेल, तरुणांना आपल्याला मोठ्या प्रमाणामध्ये म्हणजे सामील करून घ्यावं लागेल. हे पण खूप महत्वाची भूमिका साहेबांनी केली होती आणि सातत्याने प्रत्येक शनिवारी आम्ही भेटायचो. गडकर सर आहेत त्याच्यामध्ये आणि म्हणून साहेबांना वेळोवेळी सहकार्य. 2002ची एक घटना आहे, ते पण मी मुद्दाम सांगू इच्छितो. 2002ला अण्णाभाऊ साठेचं घर बांधलं होतं आणि साहेबांच्या हस्ते त्याचं उद्घाटन होतं. इथून पुण्यापासून ते शेवटपर्यंत आम्ही सगळेजण तिथपर्यंत गेलो, म्हणजे याला अण्णाभाऊ साठेच्या तिथं घराला, तिथं हे केलं, उद्घाटन झालं, परत आलो. रात्री जेव्हा खूप गडबड झाली आणि साहेबांनी त्यांचे जे आंबे प्राजन होते, आंबे प्राजनला मानलं अक्षरशः, कुसळे वगैरे आहेत त्यांना माहित आहे, आणि आयबीवर आम्ही थांबलो होतो. तर तिथं सुद्धा साहेबांनी विचारलं थोरात कहा है, म्हणजे थोरात से बात करना है. 2002ची घटना आहे. त्याच्यानंतर ब्रेन स्ट्रोक आला साहेबांना. ही घटना या आयबीमध्ये घडलेली आहे. म्हणजे सांगण्याचं तात्पर्य काय की वेळोवेळी साहेबांशी चर्चा करून की मुवमेंट कशी आपल्याला हे करता येईल, म्हणजे भारतीय लेवलवर, नॅशनल लेवलवर हे मार्गदर्शन करण्याचं, एकमेकांशी चर्चा समन्वय साधण्याचं काम CP थोरात साहेबांनी केलेलं आहे. खूप मोठं त्यांचं योगदान आहे. ते योगदान नाकारता येत नाही. बामसे, DSP, DS4, DSP याच्यामध्ये खूप मोठं योगदान आहे त्यांचं. सगळे लोक सोडून गेली, पण हे व्यक्ती थोरात साहेब मरणाच्या शेवट क्षणापर्यंत कांशीराम साहेबांच्या सोबत, कमिशनर सोबत राहिलेले आहेत. आणि म्हणून बाबासाहेब म्हणाले होते एकनिष्ठता महत्वाची आहे. बरेच लोक सोडून गेले. आज बाबासाहेबांचा, आपल्या कांशीराम साहेबांच्या नंतर आज गुणगान जातात काही लोक. तेच ज्यावेळेस कांशीरामांवर टीका करायची मी पाहिलेलं आहे या पुण्यामध्ये, पण साहेबांच्या सोबत सतत राहण्याचं काम. हेच नव्हे तर कांशीराम साहेबांच्या इथे तारीवाला रोडला पण राहायला होते. त्या काळामध्ये कोणी सहकार्य केलं नाही कांशीराम साहेबांना. सहकार्य करण्याची भूमिका आदरणीय CP थोरात साहेबांनी निभावली. आणि शेवटचा एक मुद्दा सांगतो की आदरणीय तायडे मॅडमनी आता सांगितलं 2017ला की मी पण तिथे MA ताली करत होतो. तायडे मॅडमना माहित आहे, तिथे साहेबांनी ही PhD पदवी तिथं संपादन केली. आणि काय की सम्राट अशोकाच्या वेगळ्या पैलूवर, म्हणजे सम्राट अशोकाची आर्थिक हे काय आहे, नियोजन काय आहे, याच्यावर साहेबांनी PhD केली. आणि त्यांना ते PhDचा प्रबंध त्यावेळेस वयाच्या 82व्या वर्षी 2017ला मिळाला. तर आम्ही जवळून पाहिलेल्या नेहमी आम्ही त्यांचं मार्गदर्शन घ्यायचो. मी बराच मुंबईला आणि नाशिकला असल्या कारणास्तव नंतर जेव्हा आलो, पुण्यामध्ये आल्यानंतर आम्ही वेळोवेळी भेटायचो, मार्गदर्शन घ्यायचो. असे आदरणीय व्यक्तिमत्व, या व्यक्तिमत्वाला ही कधीही चळवळीतली झीज भरून निघणारी गोष्ट आहे यांच्या मृत्यूने. आणि म्हणून अशा व्यक्तीचे जे विचार आहेत ते विचार तळागाळामध्ये पसरवण्याचं मला वाटतं जर आपण काम केलं तर त्यांना खरी श्रद्धांजली राहील. आणि अधिक न बोलता मी आपल्या सर्व कार्यकर्त्यांच्या वतीनं, माझ्या मासले कुटुंबियाच्या वतीनं त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. इथे थांबतो. धन्यवाद. जय भीम. मानवतावादी सर्व महापुरुषांना प्रथमतः अभिवादन करतो. पुनर्नवोदनासाठी आज जमलेले सर्व बंधू भगिनींनो, डॉक्टर CP थोरात साहेबांच्या 2-3 आठवणी सांगणार आहे आणि लगेच थांबणार आहे 2 ते 3 मिनिटांमध्ये. आमची शेवटची भेट CP थोरात साहेबांची 20 सप्टेंबरला झाली. 20 सप्टेंबरला 5 सप्टेंबरला मी मुंबईला डॉक्टर मून साहेबांच्या बोलवलं होतं मला. आणि त्यांना मी सांगितलं होतं की मला साहेबांनी सांगितलं की त्यांची प्रकृती खूप खराब आहे, सिरियस आहेत ते, म्हणजे त्यांचं काही खरं नाही. म्हणून मी मून साहेबांना, त्यानंतर बांगरे साहेबांना, जाधव साहेब वगैरे मुंबईची जी मंडळी आहेत, कुलदीप रामटेके साहेबांना सगळ्यांना सांगितलं त्यांची तब्येत फार खराब आहे, कृपया त्यांना तुम्ही भेटून यावं. आणि म्हणून सगळी मुंबईची मंडळी 20 तारखेला 20 सप्टेंबरला भेटायला आली. आणि ज्या दिवशी भेटायला आले सगळे त्यावेळेस त्यांचा चेहरा, ताईंना कल्पना असेल की त्यांना खूप खूप चांगलं वाटलं. ते बोलत नव्हते आणि पूर्ण झोपले होते, तरी त्यांच्यामध्ये ऊर्जा निर्माण झाली की माझे जे सहकारी आहेत जुने ते तिथे आले. आणि त्यामुळे ते उठले हळूहळू. त्यांचे जे काही ताई होते बाकीच्या मंडळी ते त्यांना उठवलं हळूहळू आणि खुर्शीत बसवलं. साहेबांशी बोलले. साहेब फक्त मान हलवत होते
आणि जुनी आठवणी मूळ साहेब बोलले त्यांच्याशी, कुलदीप रामटेके साहेबांची आठवणी काढल्या, मिलिंद मास्टर साहेब जी काय जुनी मंडळी होती ती सगळी चर्चा केली त्यांच्याशी. जवळजवळ साधारण 1-1.5 तास त्यांच्याशी गप्पा मारल्या. आणि त्यांनी जे आता एक पुस्तक आता दुसरी आवृत्ती काढलेली आहे विक्रम सोडे साहेबांच्या सहकार्याने, कांशीरामचे मनवाले पुढे आव्हान, ही दुसरी आवृत्ती काढली होती. आणि त्याची पुस्तकं त्यांना काय हवी होती, आम्हाला हवी होती. पण ती जी काय प्रकाशक होते त्यांच्याकडे ते बाकीचे होते, पुस्तकं फार कमी होती त्यांच्याकडे. आणि जी काय 2 पुस्तकं उरली होती ती कोणतरी घेऊन गेली होती. त्यामुळे पुस्तक ते काय मिळालं नाही त्यांना. त्याच्यानंतर त्याच्या आधी मी 2दा त्यांना भेटलो. सामने साहेबांनी मला सांगितलं होतं की यांची तब्येत खूप आहे, तुम्ही भेटून या. मी त्यांना बऱ्याचदा भेटलो. आणि सुरुवातीला भेटायला होतं मी बहुजन समाज पार्टीचे महाराष्ट्राचे अध्यक्ष ॲडव्होकेट डोंगरे साहेबांना मी फोन केला, साहेब त्यांची तर प्रकृती खूप खराब आहे, तर ते म्हणजे मला फोन लावून दे. मी लगेच डॉक्टर थोरात साहेबांना फोन लावून दिला. ते बोलले त्यांच्याशी 2-3 मिनिटं बोलले, त्यांची तब्येतीची काळजी विचारली. आणि त्यानंतर त्यांनी दिलीप कुसळेचं नाव घेतलं, त्यांना मी फोन लावून दिला. ते बोलले. मिलिंद मास्टर साहेबांच्या विषयी सुद्धा विचारलं, कुलदीप रामटेके साहेबांच्या विषयी सुद्धा विचारलं होतं. ही म्हणजे मंडळी नागपूरला आहेत. सगळ्या जुन्या मंडळींची नावं ती घेत होती. ज्यावेळेस मी त्यांचं ऑपरेशन झालं, ऑपरेशन नंतर मी लगेच भेटायला आलो, त्यावेळेस त्याच्याशी मी बोललो, गप्पा मारल्या. त्याच्यानंतर दुसऱ्यांदा भेटायला गेलो, त्यावेळेस ते काही खात नव्हते. खाल्लं की त्यांना ओमिटिंग व्हायचं, डिसेंट्री व्हायची. आणि मग तिसऱ्यांदा आम्ही 20 सप्टेंबरला भेटायला गेलो आत्ता मागच्या महिन्यामध्ये. आणि त्यावेळेसच म्हणजे असं आम्हाला जाणवलं की बाबा साहेबांचं काही खरं नाही आहे. पण ही जुनी मंडळी भेटल्यामुळं कमीत कमी ते 28 दिवस आणखी जिवंत राहिले, त्यांच्यामध्ये ऊर्जा निर्माण झाली. जसं कुलदीप रामटेके साहेबांनी सांगितलं असतं की काय डेथ मेडिटेशन जे आहे, तर ही जी ऊर्जा आहे ती खूप महत्वाची असते. आम्ही पण ज्या ज्यावेळेस साहेबांना भेटायचो त्यावेळेस आमच्या मनामध्ये ऊर्जा यायची. आणि जी चळवळ आहे, जी चळवळ पुढे आम्हाला आणखी उत्साह निर्माण व्हायचा. आणि आपण हे करत राहावं. कारण आपण बाबासाहेब नेहमी म्हणायचे की आपण ज्ञानवंतांच्या बुद्धिवंतांच्या संपर्कात राहिलो तर आपल्याला त्याचं प्रेरणा मिळते. जसं बाबासाहेबांच्या विचारांना परिस्पर्श झाला की आपल्या सगळ्यांचा आज विकास झालेला आहे. तर आता या वयामध्ये सुद्धा त्यांची बुद्धी अतिशय तल्लख होती. सर्व जुन्या आठवणी त्या अतिशय नावासकट, संदर्भासकट, प्रसंगासकट सांगत असायचे. असे डॉक्टर CP थोरात साहेब होते. त्यांच्याकडनं जी नवीन पुस्तकं, आता आर्यवर्त समानाशक छोटं पुस्तक होतं, मोठंही होतं, एक 250 पानांचं पुस्तकं, ते मी लगेच घेतले. 10-12 दिवसात मी वाचून काढलं. साहेबांना लगेच सांगितलं, साहेब या पुस्तकामध्ये बऱ्याच चुका आहेत. ते म्हणजे मी चुकांची दुरुस्ती पण करून ठेवली होती. ते म्हणजे पुन्हा मला रिप्रिंट करायचं, त्यांनी आता रिप्रिंट केलेलं आहे. तर ते पुस्तकं तुम्ही घ्यावं, खूप वाचनीय आहे. आर्यवर्त समानाशक. त्याच्यानंतर कांशीरामने मनवाले पुढे आव्हान पूर्ण वाचून काढलं. रवींद्र चांदे साहेबांना मी ते पुस्तक वाचायला जबरदस्तीने दिलं. आणि त्यावेळेस त्यांच्याकडे एक पुस्तक होतं, ते आम्ही झेरॉक्स काढल्या. हे पुस्तक वाचलं, पूर्ण आम्ही तर वाचलं, साहेबांना वाचून दिलं. आणि चांदे साहेब तर पूर्ण आज चळवळीमध्ये वाचत आहेत, ते वाहून येत आहेत. म्हणजे जसं कुलदीप रामटेके साहेबांनी सांगितलं की मुंबईत पुण्याला महापुरुष असतो, पण ती चळवळ पुढे यायला सहकार्याशिवाय करू शकत नाही, हे खूप महत्वाचं आहे. आणि पुण्याबद्दल खंत व्यक्त केली डॉक्टर आपल्या रामटेके साहेबांनी, तर मला खूप वाईट वाटलेलं आहे. कारण आता मी 18 मेला कुलदीप रामटेके साहेबांचा केरळ कॅम्प पुण्यामध्ये ठेवला होता. तर साहेबांनी पुण्याच्या विषयी थोडंसं कसं आहे, देण्याची वृत्ती पाहिजे, दानी वृत्ती पाहिजे. आणि ही मुवमेंट आहे, ही चळवळ आहे. डॉक्टर CP थोरात साहेबांनी 3T टॅलेंट, ट्रेजर आणि टाईम हे सर्व दिलेलं आहे. ही प्रेरणा आपल्यासमोर, ही प्रेरणा आहे. हे डॉक्टर थोरात साहेब जे आहे ही प्रेरणा आपल्याला की अशा त्यागी लोकांमुळेच ही मुवमेंट आज पुढे गेली आणि आपण 4 वेळा राज्य करू शकलो. आणि रामटेके साहेबांनी सांगितले की आज देशाची परिस्थिती खूप भयानक आहे, खूप भयानक आहे. त्यामुळं आता जर आपण संघटित झालो नाही तर आपलं गुलाम होणं निश्चित आहे. आणि आपलं काय, आपण लहान जवळ जाणार आहोत, परंतु आपल्या सर्व येणाऱ्या पिढ्या गुलाम होणार आहे. हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. आणि जसं सांगितलं की थोरात साहेब जे आहेत ते कांशीराम साहेबांशी शेवटपर्यंत त्यांच्याशी, त्यांच्या विचारांची आस्था काय, ते एकनिष्ठ प्रामाणिक राहिले. हेही एक त्यांच्याकडे आपण गुण गेले. जसं बाबासाहेबांनी त्याला म्हणजे आपल्याला सांगितलं त्याप्रमाणे ते शेवटच्या क्षणापर्यंत वागले. आणि त्यांनी एक आदर्श आपल्यासमोर घडून दिलेला आहे
की आपण एक चळवळीमध्ये योगदान तनमन धनाने शेवटच्या क्षणापर्यंत करायला पाहिजे. तर इथंच मी थांबतो. माझे दोन शब्द संपवतो. मी बामशेत पश्चिम महाराष्ट्र संयोजक या वतीने, बामशेतच्या सगळ्या सरकारच्या वतीने, पुणे जिल्ह्याच्या वतीने, बहुजन समाज पार्टीच्या वतीने आणि रामटेके परिवाराच्या वतीने मी त्यांना आदरांजली वाहतो. आणि मला संयोजकांनी बोलण्याची संधी दिली त्यांचे मी धन्यवाद आभारी आहे. धन्यवाद. जय हिंद, जय भारत.